पुण्यामध्ये नाकाबंदी दरम्यान 138 कोटींचं सोनं हे पकडलेलं आहे। पद्मावती भागामध्ये निवडणूक आयोगाच्या चेकिंग पॉइंटवरती हे 138 कोटींचं सोनं हे पकडलं गेलेलं आहे। सकाळच्या सुमारास एका टेम्पोमध्ये चेकिंग करण्यात आलेली होती आणि या टेम्पोमध्ये 138 कोटींचं सोनं हे सापडलेलं आहे। पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सध्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना बोलावून हे सोनं ताब्यात घेतलेलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये 138 कोटींचं सोनं हे जप्त करण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, सध्या तू त्या चेक पॉइंट वरती आहेस, सध्या कशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे? 138 कोटींचं सोनं जप्त करण्यात आलंय। प्रथमेश, 138 कोटी रुपयाचं सोनं आहे, 1300 किलो सोनं असल्याची माहिती आहे। याच पोलीस स्टेशनमध्ये हा सगळा जो टेम्पो आहे तो आणण्यात आलेला आहे। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे आणि त्याची सगळी माहिती, हा टेम्पो कुठून आला, कशा पद्धतीने आला, याची सगळी चौकशी जी आहे ती करण्यात येते आहे। आपण जर पाहत असलो तर हाच तो टेम्पो आहे ज्या ठिकाणावरून ही सगळी कारवाई करण्यात येते आहे आणि अधिकारी सुद्धा याची माहिती घेत आहेत। प्राथमिकरित्या हा एक ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्टचा हा टेम्पो आहे। सिक्वेल नावाची जी ग्लोबल प्रेसेस कंपनी आहे तिचा हा टेम्पो आहे। आपण जर त्या टेम्पोला पाहिलं तर ह्याच टेम्पोमधून हे सगळं सोनं जे आहे ते पोलिसांनी जप्त केलेलं आहे। चेक नाक्यावरती एका पोलीस अधिकाऱ्याला हे सगळं आढळून आलेलं होतं। त्यानंतर आता सगळे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत आहेत, महसूलचे अधिकारी येत आहेत, निवडणूक आयोगाचे अधिकारी येत आहेत आणि या टेम्पोची सगळी खातरजमा आणि सगळ्या जे कोणी व्यक्तीचं सोनं आहे त्या व्यक्तीचा शोध जो आहे तो घेण्यात येतोय आणि सगळी माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाला देण्यात येईल। त्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। आता मात्र हा जो अडवण्यात आलेला टेम्पो होता तो टेम्पो आता आपल्या समोर आहे, तो पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची सगळी तपासणी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात येते हे आपण आता पाहतोय। प्रथमेश, नक्कीच बालाजी, मात्र हे सोनं नेमकं पुण्यामध्ये कुठून आणलं गेलं आणि कुठे घेऊन जात होते या संदर्भातील काही माहिती समोर येते का? प्रथमेश, प्राथमिक माहिती आहे हा टेम्पो जो आहे तो मुंबईवरून आलेला होता आणि साताऱ्याच्या मार्गाकडे जात होता। मात्र मुंबईकडून साताऱ्याकडे जातानाच पुणे शहरातला जो पद्मावती चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी हा टेम्पो एका पोलीस कर्मचाऱ्याने अडवला आणि त्यानंतर चेक केल्यानंतर हे सगळं सोनं सापडले। मात्र हे सोनं नेमकं कशा पद्धतीने वापरलं जाणार होतं त्याचा तपास सुरू आहे। त्या संदर्भातली सगळी माहिती पोलीस अधिकारी प्राथमिक स्वरूपात घेत आहेत आणि त्याचीच तपासणी करत असल्यामुळे पोलीस सुद्धा थोडंसं संयम ठेवण्याचं बोलत आहेत। मात्र हे इतकी मोठी कारवाई, इतकं मोठं सोनं सापडल्यानं मात्र यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि आचारसंहिता, निवडणुका या सगळ्या पद्धतीमध्ये हे सगळं सोनं सापडलेलं आहे आणि आता ते कुणाचं आहे याची खातरजमा पोलिसांकडून करण्यात येते। प्रथमेश, बालाजी, इन्कम टॅक्सचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांचा कशा प्रकारे तपास सुरू आहे, कोणत्या अँगलने ते तपास करतायत? इन्कम टॅक्सचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांना ती माहिती दिली जाईल। आधी प्राथमिक माहिती सुद्धा पोलीस द्यायला तयार नाहीत, त्याची माहिती पोलिसांकडून घेतली जाते। गाडी कुठून निघाली, गाडीत काय सामान होतं आणि हे सोन्याचा काही उल्लेख त्या सगळ्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवहारामध्ये होता का आणि हे व्यवहार कुणाचे आहेत, कुठल्या ट्रेडर्सचे आहेत, कुठल्या व्यापाऱ्याचे आहेत का किंवा कुठल्या व्यक्तीचे आहेत, याचा तपास इन्कम टॅक्सचे अधिकारी करतात। बालाजी, मी तुला थोड्या वेळासाठी थांबवतोय। आपचे नेते विजय कुंभार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजयजी, पुण्यामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये 138 कोटींचं सोनं हे जप्त करण्यात आलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे हे महाराष्ट्रातल्या एका शहरात आणि तेही ज्याच्यावर सांस्कृतिक राजधानी वगैरे वगैरे, शैक्षणिक राजधानी असे अनेक बिरुद मिरवणाऱ्या शहरामध्ये सापडतं, ही खरंच नामुष्कीची गोष्ट आहे। परवाचे 5 कोटी रुपये सापडले, त्यानंतर इन्कम टॅक्सकडे दिले की नाही, मी काल परवाच प्रश्न विचारलेला आहे की यापूर्वी अशा ज्या कारवाई झाल्या त्याचं पुढं काय होतं। सगळ्यात एकाही कारवाईवर पुढची काही पावलं उचलल्याचं हा सगळ्यात कधी आपण ऐकलेलं नाही। मुळात हे सापडतं कसं, सापडल्यानंतर ते गायब कुठं होतं, याच्यावर खरं तर निवडणूक आयोगानं आणि राज्य शासनानेही एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे की अशा इलेक्शनच्या दरम्यान सापडलेले सोनं असेल, पैसे असतील, त्याचं पुढे होतं काय आणि हे सापडत असेल तर हे कुठेतरी जनरेट झालेलं आहे, हा काळा पैसा असेल किंवा वाम मार्गाने आणलेलं हे सोनं असेल, याच्यावर श्वेतपत्रिका काढली पाहिजे। लोकांना कळलं पाहिजे हे इतकं मोठ्या बेकायदा गोष्टी असतात कुठं,
पुणे ड्रग्जसाठी फेमस झालं, पुणे सोन्यासाठी फेमस होतोय, पुणे पैसे सापडण्यासाठी फेमस होतोय. ह्या गोष्टी पुण्यासाठी आणि एकूणच आपल्या देशासाठी चांगल्या नाही. याच्या संदर्भात सर्वांकडून स्वच्छ स्पष्टीकरण येणं आवश्यक आहे. नाहीतर पुणे ही आता पुन्हा एकदा गुन्हेगारांची राजधानी झाली, म्हणजे हत्या झाल्या, कोयता गँग झाला, ही गुन्हेगारांची राजधानी म्हणून फेमस व्हायला वेळ लागणार नाही. नक्कीच विजय कुंभारजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात.